हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ. यामध्ये आपण बघणार आहोत फार्मास्युटिकल वॅकन्सीबद्दल. तर USVच्या प्लांटमध्ये दमनला वॉक इन इंटरव्ह्यू आहेत 27 एप्रिल 2025 रोजी. व्हेन्यू आहे दमन. तर या ठिकाणी नवीन वॅकन्सी ज्या आहेत मल्टिपल पोझिशनसाठी सुटलेल्या आहेत. तर बघूया यामध्ये कुठल्या कुठल्या पोझिशनसाठी वॅकन्सी आहे ते. USV जो आपला प्लांट आहे तो 63 इयर ओल्ड कंपनी आहे. हेल्थकेअर सेक्टरमधली रँक 1ची ओरल अँटीडायबेटिक्स कंपनी आहे. वॉक इन इंटरव्ह्यू DMHRA अप्रूव्ड दमन प्लांटसाठी आहे. तर वॉक इन इंटरव्ह्यू जे आहे ते वेगवेगळ्या सेक्शनसाठी आहे. पहिलं डिपार्टमेंट आहे क्वालिटी कंट्रोल सेक्शन आहे. मायक्रोबायोलॉजीसाठी सिनियर ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह साठी वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे 5 ते 10 वर्ष. क्वालिफिकेशन लागणार आहे MSc मायक्रोबायोलॉजी. त्यासाठी आपल्याकडे स्किल जे आहे ते MLT, DET, स्टेरिलिटी टेस्टिंग, QMS आणि ओनली स्टराईल आणि इंजेक्टेबल एक्सपिरियन्स जे कॅन्डिडेट आहेत तेच मायक्रोबायोलॉजी सेक्शनसाठी ॲप्लिकेबल आहेत. त्यानंतर सेकंड डिपार्टमेंट जे आहे ते क्वालिटी कंट्रोल. यामध्ये रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, फिनिश गुड आणि स्टॅबिलिटी सेक्शनसाठी वॅकन्सी आहेत. पोझिशन जे आहे ते ऑफिसर, सिनियर ऑफिसर आणि एक्झिक्युटिव्ह यासाठी लागणारा एक्सपिरियन्स जो आहे तो रिक्वायर्ड 2 ते 8 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. शिक्षण जे आहे ते MSc केमिस्ट्री पाहिजे. आपल्याकडे लागणारं जे स्किल आहे त्यासाठी सॅम्पलिंग आणि ॲनालिसिस ऑफ रॉ मटेरियलचं, पॅकिंग मटेरियल असेल, फिनिश गुड असेल, स्टॅबिलिटी स्टडी, HPLC आणि GC आणि UV इन्स्ट्रुमेंटवर हँड असणं गरजेचं आहे. सेकंड क्वालिटी कंट्रोलमधलं व्हॅलिडेशन डिपार्टमेंटमध्ये सिनियर ऑफिसर आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी वॅकन्सी आहेत. त्यासाठी लागणारा एक्सपिरियन्स 5 ते 8 वर्ष आहे. त्यासाठी लागणारं शिक्षण MSc केमिस्ट्री आहे. त्यासाठी आपल्याला मेथड आणि प्रोसेस व्हॅलिडेशनचा चांगला अनुभव असणं गरजेचं आहे. त्यावरच आपल्याला HPLC, GC आणि UV इन्स्ट्रुमेंटवर चांगला हँड असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ क्वालिटी कंट्रोल, स्टराईल आणि इंजेक्टेबल या डिपार्टमेंटसाठी आपल्याला वॅकन्सी पाहायला मिळतात. सेक्शन IPQ आणि QMS मध्ये QAला वॅकन्सी आहे. तर क्वालिटी अश्युरन्ससाठी पोझिशन आहे सिनियर ऑफिसर आणि एक्झिक्युटिव्ह. त्यासाठी लागणारा एक्सपिरियन्स 5 ते 8 वर्ष आहे. क्वालिफिकेशन B फार्मा, M फार्मा आणि MSc. तर यासाठी आपल्याला IPQA क्वालिफिकेशन, व्हॅलिडेशन, QMS मध्ये ओनली स्टराईल आणि इंजेक्टेबल एक्सपिरियन्स आपल्याला रिक्वायर्ड आहे. ऑपरेशनसाठी सुद्धा दमन प्लांट या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू होत आहे. डिपार्टमेंट पॅकिंग OSDचे आहे. सेक्शन आहे ब्लिस्टर. त्यासाठी पोझिशन आहे ऑपरेटरची. एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला 3 ते 8 वर्ष. क्वालिफिकेशन आपलं ITI आणि डिप्लोमा असलं तर त्यासाठी लागणारं स्किल जे आहे ते ऑपरेशन, ब्लिस्टर, मशीन्स, ट्रबल शूटिंग, BQS, हँडलिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर. सेकंड पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी आहे प्रायमरी आणि सेकंडरी बॉटल ब्लिस्टर पॅकिंगसाठी. त्यासाठी पोझिशन ऑफिसरचे आहे. एक्सपिरियन्स 2 ते 4 वर्ष. क्वालिफिकेशन B फार्मा किंवा M फार्मा असणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारं स्किल जे आहे ते प्रायमरी, सेकंडरी बॉटल्स, ब्लिस्टर पॅकिंग, डॉक्युमेंटेशन आणि लाईन क्लीनर्स. त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन स्टराईल्स. सेक्शन आहे ॲस्पेक्टिव्ह, ॲटोक्लेव्ह अँड पॅकिंग. त्यासाठी ऑपरेटरच्या पोझिशनसाठी वॅकन्सी आहेत. एक्सपिरियन्स 3 ते 8 वर्ष या ठिकाणीही लागणार आहे. क्वालिफिकेशन ITI किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. स्किल जे आहे ते फिलिंग आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शन, PFS, पॅकिंग अँड स्नॅप किट अँड प्रिपरेशन आहे. त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंग. सेक्शन आहे वॉटर सिस्टम, युटिलिटी आणि HVAC. त्यासाठी पोझिशन ऑपरेटरची पोझिशन आहे. एक्सपिरियन्स 3 ते 8 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. ITI आणि डिप्लोमा क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लागणारं स्किल जे आहे ऑपरेशन, मेंटेनन्स, वॉटर सिस्टम अँड युटिलिटी आणि HVACवर आपलं चांगलं हात असणं गरजेचं आहे. तर आपलं हे जे सर्व पोझिशनसाठी वॅकन्सी दमनच्या प्लांट्समध्ये आहेत. USV प्रायव्हेट लिमिटेड, दाभेल, दमन या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे. डेट जी आहे ती 27 एप्रिल 2025 संडे या दिवशी होणार आहे. तर टायमिंग जो असणार आहे ते 9:30 ते 2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातील. तर आपल्याला डॉक्युमेंट जे कॅरी करायचे आहे त्या ठिकाणी अपडेटेड रिझ्यूम असेल. त्यानंतर CTC ब्रेकअप आणि लेटेस्ट सॅलरी स्लिप. त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट्स आपले 10वी, 12वी, BSc आणि MSc चे सर्व सर्टिफिकेट्स आपल्याला कॅरी करायचे आहे. आधार आणि पॅन कार्ड पाहिजे. त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट जो आहे ते USFD आणि MHRA अप्रूव्ड फॅसिलिटी पाहिजे. मिनिमम 2 वर्ष त्या करंट कंपनीमध्ये आहात हे स्टॅबिलिटी असणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. 2 वर्ष कमीत कमी आपल्याला स्टॅबिलिटी असणं गरजेचं आहे करंट कंपनीतली. त्यानंतर मस्ट अपिअर इन फॉर्मल अटायर.
तर बघा मित्रांनो, आपल्यासाठी मल्टिपल पोझिशनसाठी या ठिकाणी वॉकिंग आहेत. ज्यांना जरूरत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.